विनंती आहे उद्या आपण चर्चा करू. या माहिती द्या या चला या चर्चा करण्याची माझी तयारी आहे. सर आमचं काय म्हणणं आहे, मला आपण मध्ये बसून चर्चा करूया. आपण आमची काही तुमच्या घरामध्ये येण्याची लायकी नाही सर, पात्रता नाही. आम्ही याच्या आधी सुद्धा 2-3 वेळेस आंदोलन केले. तुम्हाला शिष्टमंडळ मुंबईमध्ये सुद्धा येऊन भेटलं. आमची शेतकऱ्याची तुमच्या घराची पायरी चढण्याची सुद्धा लायकी नाहीये, म्हणून आज आम्ही तुमच्या दारात बसतोय. तुमच्याकडे 4 ते 5 वेळेस आंदोलन केली सर. तुमच्याकडे ज्याचं काही आउटपुट असेल, मी आज तुमची तुम्हाला विनंती आहे, ऐकू दे सर. मी आज नुसतं आपल्याला शेतकरी बांधवांना न्याय द्यायचा की स्टंटबाजी करायची? नाही, आम्हाला न्याय पाहिजे सर. स्टंटबाजीसाठी आम्ही आलो नाही. मी तुमच्यासाठी 2 तासापासून वाट पाहत बसलेलो आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. सर तुम्ही वाट पाहून बसतो सर. आम्ही मीडियाच्या समोर आमचा 1 वर्षापासून पीक विमासाठी निवेदन देतो. आम्ही स्टंटबाजी नाही करू सर. आम्ही ऐका ना, स्टंटबाजी नाही. आम्ही स्टंटबाजीसाठी आम्ही मायबाप नाही. काही असं बोलू नका. मी आपला महिला भगिनी मी तुम्हाला विनंतीपूर्वक विनंती करतो आहे की मध्ये येऊन बसा. नाही सर, आम्ही मध्ये येतो सर. सन्माननीय मंत्री महोदय साहेब, आम्ही तुमच्या घरी आला संपूर्ण मीडियाच्या समोर चर्चा करण्याची तयारी आहे. सर आमची स्टंटबाजी स्टंटबाजी सर. तुम्ही हा शब्द आम्हाला वापरला स्टंटबाजी सर. नाही स्टंटबाजी नाही करायचा मुलगा. मग स्टंटबाजी कोण करायला आलं सर? मी तुम्हाला हात जोडून चर्चा करू. आम्ही वापस जातो सर. तो तुमचा विषय आहे. स्टंटबाजी करायसाठी हात जोडून विनंती करून काय सांगितलं? चर्चा करून नाही आपण आपले मध्येच बसू. इथं चर्चा करायची का? तुमची इच्छा असेल इथं बसून करू. माझं काही म्हणणं नाही. ऐका, मी आपल्याला हात जोडून विनंती केली की मी 2 तासापासून तुमची वाट पाहतो आहे. आणि ते आपले आपण काही विषय नाही. अरे तू बहीण सारखी आहे माझ्या. मी पण मागायला आली साहेब. खाली हात जाणार नाही साहेब बरं का. आज खाली हात जाणार नाही बिलकुल. पीक विम्याचे पैसे लागते ना, अतिवृष्टीची मदत लागणार. इकडे बसा एक जण अजून. अरे हो रे बाबा, हे पण शेतकऱ्याचा पोरगा आहे. पहिले तुम्ही देऊ टाका. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आता जसं आपण अवकाळी पाऊस नुकसान मदत म्हणजे बोललो सरकारची, NDRFच्या निकषांवर सरकारच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, आहे का नाही, यांनी गाव पातळीवर पंचनामे केले. आणि सरकारने ज्या शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे मागच्या वर्षाला, त्यांच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतलेला आहे त्यांना तुम्ही आमचे पंचनामे ग्राह्य धरा आणि त्यांना पण तुम्ही नुकसान भरपाई द्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? आहे का नाही? तर साधारणतः आमचं कॅल्क्युलेशन आहे की 1200-1300 कोटी रुपये काय होते. या विषयांवर आता माननीय राजू शेट्टी साहेब असतील, इतरही ज्या संघटना असतील, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे राज्यव्यापी जेवढे पण नेते असतील, यांनी याच्यावर विचार मंथन केलं पाहिजे. हा एवढाच एक अँगल नाही आहे. या विम्याला खूप अँगल्स आहेत. ओके रोल. तुम्ही आज ऐका, काय आंदोलन केलं, कशासाठी केलं आणि काय आश्वासन मिळालं? राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीनंतर सुद्धा
शासनानं ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची हेक्टरी नुकसान भरपाई जी टाकायला पाहिजे होती ती भेटलेली नाही. मागील वर्षीचा खरीपाचा पीक विमा सुद्धा भेटलेला नाही. या वर्षीचा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही. सरकारमध्ये मंत्री फक्त अतिवृष्टी पर्यटन करतात पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडत नाही आणि म्हणून या सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे आणि म्हणून आमची दिवाळी आज काळी जर होत असेल तर मंत्र्यांची दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही हा निर्णय घेतलेला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी मंत्र्यांच्या दारी साजरी करण्यासाठी आली होती. यानंतर साधक चर्चा कृषी मंत्र्यांनी केली आणि जर राज्यातल्या पीक विमा जर आम्हाला न्याय देणार नसतील, शेतकऱ्यांना पीक विमा देणार नसतील तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत पीक विमा कंपनीवर सरकार म्हणून मोर्चामध्ये ते सुद्धा शेतकरी म्हणून सामील होतील असं आश्वासन दिलं. दादा भुसे साहब से आपकी बैठक हुई, आप समाधानी है क्या? दादा भुसे साहब ने फसल पीक बीमा योजना ये 3 सरकार की मतलब केंद्र सरकार और राज्य सरकार की मिलजुल के योजना है. केंद्र सरकार और राज्य सरकार पीक बीमा कंपनी के सुन नहीं रहे अभी, तो इसलिए मोर्चा निकालने का एक प्रावधान किसान लोग कर रहे हैं और किसानों की वजह से तरफ से हम माननीय कृषि मंत्री दादा भुसे साहब को बोलेंगे आप वो किसान में शामिल हो जाओ. अगर उनकी भूमिका किसानों के बाजू में रहेंगी तो वो आंदोलन में किसान बोल के खड़े रहेंगे. अगर वो आंदोलन में अगर नहीं जुड़ पाए तो हम सोचेंगे कि राज्य सरकार भी इसमें मिली भगत है और किसानों का पीक बीमा न मिलने के कारण राज्य सरकार की भूमिका उसमें है. किसानों को ओला दुष्काळ जाहिर करके 50,000 रुपये हेक्टेरी नुकसान भरपाई मिलनी चाहिए और किसानों का खरीफ का 2020 का और 2021 का पीक बीमा सरसगट बिना पंचनामा शेतकऱ्या के किसानों के खाते में मिलना चाहिए, इसलिए हम यहाँ पे आए. शेतकरी संगठना के लोग यहाँ पे आंदोलन करने के लिए उनके साथ आपकी मीटिंग हुई, क्या चर्चा? किसानों का जो संगठन है, किसान नेता आदरणीय राजू शेट्टी साहब, उनके मार्गदर्शन पे काम करने वाले किसानों के संगठन का शिष्टमंडल आज घर पे आया था. उन्होंने अपनी बातें जैसे जून महीने से पिछले 15 दिन तक जो फसल का बारिश की वजह से नुकसान हुआ है उसके बारे में चर्चा की. पीक बीमा, प्रधानमंत्री फसल बीमा योजना के बारे में चर्चा की और जो भी कार्यवाही सरकार ने की है वो सब उनके सामने मैंने रखा है. मैं समझता हूँ जो भी कार्य सरकार ने किया है उससे वो संतुष्ट है.